एक्स्ट्रा मॅटर. टायर फुटला आहे भाई गाडीचा. उसाची गाडी आहे. ओव्हरलोड आहे त्यात ती. ओव्हरलोडिंगमुळे पण लय ॲक्सिडेंट होतात. ही इंडियन मेंटॅलिटी आहे नाही का, की थोडे पैसे वाचवायचे आहेत ना म्हणून हे लोक दुसऱ्याचा जीव पण धोक्यात घालायला तयार आहेत. आता मी बऱ्याचशा टेम्पो बघितले आहेत. जे मटेरियल असतं ते टेम्पोच्या निम्म बाहेर आलेलं असतं काय. आणि कधी कधी काय होतं ते बाहेरनं पण आलं आहे, प्लस पुढनं पण जो रूफ आहे ना गाडीचा त्या रूफमधनं पण टेम्पोतनं बाहेर काढतात ती लोक. पाईप्स वगैरे असतील, पत्रे असतील. आता ते लोक बांधतात, त्यांना अंदाज आहे सगळं ठीक आहे, पण गोष्टी काय सांगून नाही होणार आहेत. जर त्यातला एखादा पत्रा निसटला किंवा एखादा पाईप सुटला तर, आणि जर मागं गाडी असेल आणि पत्रा निसटला तर भाई डायरेक्ट फायनल डेस्टिनेशनच. ओव्हरलोडवाल्या गाड्या डेंजर असतात. लय हेवी फाईन आहे टेम्पोवाल्यांना. जर टेम्पोवाल्याला पकडलं ना आपल्या ट्रॅफिक पोलिसांनी या गाड्यांचं असं म्हणजे ओव्हरलोड असेल किंवा जर मटेरियल बाहेर आलेलं असेल आणि पकडलं ना तर लय हेवी फाईन आहेत. आता सपोज जर एखादी गाडी लोडेड आहे, एकदम हेवी लोड आहे त्या गाडीत, आणि जर त्यांना जे हायवेवर पेट्रोल करतात ना त्या गाडीने जर पकडलं 50,000च्या वरतीच फाईन आहे डायरेक्ट. नाही तर गाडी जप्त, पैसे भरायचे आणि गाडी घेऊन जायची.